नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण ज्या काही आपल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये आपण राज्य मागासवर्ग आयोग, शिक्षक पर्व कन्क्लेव्ह, ॲडमिरल सुनील लांबा, छटा योजना, पुदुमाई पेन योजना, भारतरत्न पुरस्कार व कर्पूरी ठाकूर यांच्यावर आधारित ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत ज्या की चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून आणि स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी लोकसत्ता न्यूजपेपरमधून केवळ एकच न्यूज आपल्यासाठी आज महत्त्वाची आहे आणि ती राज्य मागासवर्ग आयोगा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। मराठा सर्वेक्षण 90% पूर्ण अशा प्रकारे प्रशासनाने किंवा सरकारने या ठिकाणी दावा केलेला आहे। आपण सर्वांना माहित असेल की सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मराठा समाजाची आणि एकूणच मनोज जरांगे पाटलांची असलेली आपल्याला दिसत आहे। मग या ठिकाणी अलीकडे सरकारनं जे काही मराठा आहेत आणि जे काही मराठामध्ये कुणबी आहेत यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी एक अधिसूचना जारी केली आहे आणि त्या आधारावर या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाकडून या ठिकाणी सर्वेक्षणही केलं जात आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। त्याच राज्य मागासवर्ग आयोगाने या ठिकाणी एकूण मराठा समाजाचे आणि जो काही खुला वर्ग आहे या वर्गाचे 90% जे काही सर्वेक्षण आहे ते या ठिकाणी पूर्ण केले आहे आणि तशा प्रकारचा अहवाल सरकारकडे आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सुपूर्द केला जाईल अशी एक शक्यता त्या ठिकाणीही दिसत आहे। सरळ या न्यूजला धरून जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी जे आपले पर्याय आहेत त्यामध्ये ए पर्याय न्यायमूर्ती जे की निवृत्त असतात, निवृत्त न्यायमूर्ती सुनील सिरके, पर्याय बी निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, पर्याय सी आहे काकासाहेब कालेलकर आणि शेवटचा पर्याय आहे मित्रांनो यापैकी नाही। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग आहे त्याचे सध्याचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील सिरके हे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सुनील सिरके यांच्या अगोदर जे काही महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते ते होते निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे आणि काकासाहेब कालेलकर हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे हे अध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत। अशा प्रकारच्या या तीन व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत ज्या की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ज्या इतर घटकापासून आपण करंट अफेअर घेतला आहे किंवा जे काही आपल्या न्यूज घेतल्या आहेत ते न्यूज या ठिकाणी पाहूया। एक न्यूज आहे शिक्षक पर्व कन्क्लेव्ह आणि दुसरी या ठिकाणी ॲडमिरल सुनील लांबा यांच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 पाहूया। पहिल्या शिक्षक पर्व कन्क्लेव्हचे आयोजन कोणत्या शहरात झाले अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे बेंगळुरू, पर्याय बी आहे नवी दिल्ली, सी वाराणसी आणि शेवटी डी आहे गांधीनगर। तर या ठिकाणी जे काही शिक्षक पर्व कन्क्लेव्ह जे की पहिले होते याचे आयोजन नवी दिल्ली या शहरामध्ये झाले होते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। पाहूया प्रश्न क्रमांक 3। भारताचे माजी नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी कोणत्या देशाचे गुणवत्ता सेवा पदक बहाल केले आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पहिला पर्याय आहे ए ऑस्ट्रेलिया, बी जपान, सी सिंगापूर आहे आणि शेवटी डी आहे बांगलादेश। तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सुनील लांबा हे जे भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल होते यांना सिंगापूर या देशाकडून गुणवत्ता सेवा पदक या ठिकाणी बहाल करण्यात आलं आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की या ठिकाणी छटा योजना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कोणत्या भारतीय राज्याने छटा योजना सुरू केली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए राजस्थान, बी गुजरात, सी पंजाब आणि डी आहे आपल्याकडे ओडिसा। तर या ठिकाणी पर्याय डी आपला योग्य आहे म्हणजे छटा ही जी योजना आहे ती ओडिसा या राज्याने सुरू केलेली आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5। महिला विद्यार्थ्यांना UGC कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी मासिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी पदुमाई पेन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे अशा प्रकारचा
या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आहे ओडिशा राज्य, पर्याय बी आहे तमिळनाडू राज्य, पर्याय सी आहे कर्नाटक राज्य आणि पर्याय डी आहे आंध्र प्रदेश राज्य. त्या ठिकाणी जे काही महिला विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी प्रति महिना आर्थिक सहाय्य देणारी जी काही पदुमई पेन योजना आहे ती तमिळनाडू या राज्याने सुरू केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी. पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न, जे की या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार आणि कर्पूरी ठाकूर यांच्या संदर्भात आहे. दोन्ही प्रश्न हे एकाच व्यक्तीवर आधारित आहेत. सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. कर्पूरी ठाकूर यांना यावर्षी कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, अशा प्रकारचा आपला प्रश्न क्रमांक 6 आहे. त्या ठिकाणी जो काही पर्याय ए आहे तो आहे 45वा, बी 46वा, सी 48वा आणि शेवटी डी आहे 49वा. तर या ठिकाणी जो काही कर्पूरा ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे तो एकूण 49वा भारतरत्न पुरस्कार आहे, जो की या ठिकाणी कर्पूरा ठाकूर यांना दिला जाणार आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि कर्पूरा ठाकूरवर आधारित याच ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे तोही पाहूया. कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी आहे उत्तराखंड आणि डी आहे मध्य प्रदेश. तर या ठिकाणी मित्रांनो जे काही कर्पूरी ठाकूर आहेत ते बिहार या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना या ठिकाणी 2024 साली दिला जाणारा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपला योग्य पर्याय राहील पर्याय बी. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 3 फेब्रुवारीचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.